शासकीय रुग्णालयातील कर्मचारी भरती प्रक्रियेमध्ये सविस्तर माहिती द्यावी, अन्यथा जनआंदोलन उभारणार। जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे 2025 मध्ये राबविण्यात आलेल्या हंगामी कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी अखिल भारत हिंदू महासभेकडे प्राप्त झाल्या आहेत। सदर तक्रारींमध्ये भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, निकषांमध्ये अस्पष्टता तसेच निवडी दरम्यान पक्षपातीपणा झाल्याचे निदर्शनास आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 12 तालुके अस्तित्वात असताना या भरती प्रक्रियेत केवळ एकाच तालुक्यातील उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले असून इतर तालुक्यातील पात्र व गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला। यावेळी 2025 मधील हंगामी कर्मचारी भरती प्रक्रियेची तसेच त्यानंतर झालेल्या भरतीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी तात्काळ करण्यात यावी, भरती प्रक्रियेत निवड झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण अधिकृत यादी उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक रणजित जाधव यांना देण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, नमस्कार, अखिल भारत हिंदू महासभा पक्ष यांच्या वतीने आज आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो। संबंधित अधिकाऱ्यांना आपण आता जाऊन भेटलो की 2025 साली हंगामी स्वरूपाची भरती या CPR मध्ये करण्यात आली होती। तर ही तात्पुरत्या स्वरूपात भरती होती, परंतु एका कंपनीला हे कंत्राट दिलेलं आहे। तर या कंत्राटामध्ये काही अटी किंवा नियमावली घालण्यात आलेल्या आहे, परंतु त्या नियमावलीचा भंग केला असं आम्हाला प्रत्यक्षात जाणवते। आमच्याकडे बऱ्याच तक्रारी या समाज माध्यमातून आल्या की इथं 12 तालुके या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असताना एकाच तालुक्यातील कर्मचारी यामध्ये भरती करून घेतलेले आहेत आणि एकाच कोणत्या तर धर्माचे जास्तीत जास्त नागरिक या CPR मध्ये भरण्यात आलेले आहेत किंवा भरती करून घेण्यात आलेले आहेत असं आपल्या कानाशी आलेलं आहे। आपण आता त्यांच्याकडे हीच मागणी केलेली आहे की सर्व कर्मचाऱ्यांचा डाटा, कंपनीचा डाटा, कर्मचाऱ्यांचं नाव, त्यांचा हुद्दा आणि त्यांचं शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टी आपण आता त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत। आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या आत, आपण पण त्यांना मुदत दिलेली आहे की 7 दिवसाच्या आत आम्हाला हा संपूर्ण डाटा आम्हाला पाहिजे आहे। दरम्यान 7 दिवसांच्या आत सर्व बाबींबाबतची सविस्तर व अधिकृत माहिती द्यावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी वैद्यकीय अधीक्षक गौरव वैद्य, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, विकास जाधव, नंदकुमार घोरपडे, मनोहर सोरप, पूजा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।